नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर सकाळच्या 7 वाजेपासून केली आहे मी आजच्या व्हिडिओला सुरुवात. आणि सकाळी सकाळी इथे माझं काय चालू आहे तर केसांना ना थोडीशी मालिश करून घेते. कारण आज ना केस धुवायचे आहेत. तसं रात्रीच्याच वेळेला केसांना तेल लावून घेते मी. म्हणजे दुसऱ्या दिवशी केस धुवायचे असतील तर त्याच्या आदल्याच रात्रींना केसांना छान असं तेल लावून घेते. म्हणजे ते तेल ना केसांमध्ये छान असं मुरून जातं आणि दुसऱ्या दिवशी मग आपण केस धुतो त्यानंतर बघा केसांना इतके छान हेल्दी आणि छान असं केसांमध्ये ना मॉइश्चर राहतं. नाहीतर आपले जे केस आहे तर बघा एकतर आपलं खानपान, हवामान आणि त्यातल्या त्यात माझी ना म्हणजे केसांना ना मी मेहंदी लावते. तर मेहंदीमुळे बघा केसांमधला जो मॉइश्चर आहे तर तो ना खूप असा ओढतो, म्हणजे कमी व्हायला लागतो. तर त्यामुळे ही एक ना खूप चांगली गोष्ट आहे की केस धुवायच्या आधी किंवा एका दिवसाच्या आधी ना केसांना तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर मग हेअर वॉश करायचा. तर केसांना इतके छान राहतात, म्हणजे छान असं मॉइश्चर राहते त्यामध्ये आणि एकदम बघा असे जी केस भुरसट होतात ना तर तसे होत नाही. आणि आता बघा आता आपण ना कंटिन्युअसली केसांना तेल लावून काही ठेवत नाही. तर त्यामुळे केस धुवायच्या आधी किंवा आदल्या दिवशी ना केसांना छान असं तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी वगैरे केस धुवून घ्यायचे. तर केसांना छान असे मॉइश्चर राहतो केसांमध्ये आणि केसांचा वॉल्यूमसुद्धा छान राहतो. तर केसांसाठी ही एक गोष्ट तुम्ही नक्की करत चला. तर आज सकाळी म्हणजे सकाळी सकाळी ना एक्सरसाइज आटोपून घेतली. सध्या फिरणं माझं बंद आहे, नाहीतर सकाळचा मॉर्निंग वॉक मी चालू केला होता. पण सध्या आता हे काही आहेत नाही, म्हणजे एकटीला जायला ना थोडंसं ऑकवर्ड वाटतं. हे सोबत राहिले की यांच्यासोबत मी सकाळी 5 ते 6 किंवा 5:30 ते 6:30 असा माझा मॉर्निंग वॉक व्हायचा. तर आता सध्या ते काही आहेत नाही, बाहेर ट्रेनिंगला गेलेले आहेत. सध्याच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत बऱ्याच वेळा शेअर केलेलं ते. तर त्यामुळे मग मॉर्निंग वॉक तर होत नाही, पण सकाळची थोडीशी एक्सरसाइज मी चालू केलेली आहे. तर 6 ते 7 म्हणजे या वेळेमध्ये माझी जी एक्सरसाइज आहे तर ती होऊन जाते. सकाळचा ना 1 तास जो आहे तर तो माझा स्वतःचा असतो. सध्या आता टिफिन वगैरे काही लागत नाही, तर त्यामुळे थोडीशी उशिरा उठते. म्हणजे 6 वाजता उठली की 7 वाजेपर्यंत एक्सरसाइज जी आहे ती होऊन जाते. उठल्या उठल्या ना आधी तो जो बेड आहे तर तो जमवून घेतला. आणि तुम्हाला असं वाटत असेल की पिलो वेगळ्या आणि बेडशीट वेगळी, तर त्याचं झालं असं की जी बेडशीट होती तर त्याचे पिलो कवर फाटले आणि जे पिलो कवर आहेत तर त्याची बेडशीट फाटली. म्हटलं चला हा ना एक एक्सपेरिमेंट करून बघूयात, म्हणजे जे मिसमॅच म्हणतो किंवा कॉन्ट्रास्ट मॅच म्हणतो, तर म्हटलं चला एक एक्सपेरिमेंट करून बघूयात. तर म्हणून आज ना सकाळी सकाळीच ते मी जमवून घेतलं, कारण मुलं उठल्याच्या नंतर ना ते बेडवर मग त्यांचा दिवसभर वावर असतो. सध्या सानूच्या सुट्ट्या चालू आहेत तर त्यामुळे मग ती घरीच असते. कधी प्रॅक्टिकल असतात आणि कधी मग अधामधामध्ये सुट्ट्या असतात. तर आजची तिला सुट्टी होती. तर मग पुन्हा आणखी मुलं बेडवर असले की ते काही जमवू देत नाहीत, म्हणून मग आधी ना बेडशीट वगैरे जमवून घेतली. आणि जो टेडी आहे तर तो धुतल्याच्या नंतर ना खरंच इतका छान वाटत होता. त्यानंतर माझ्यासाठीचा ना चहा मी ठेवलेला. चहा घेणार सध्या कोणी म्हणजे असत नाहीत, माझा एकटीचाच असतो दुधाचा चहा. सासूबाई काळा चहा घेतात, त्या उठायच्या होत्या. सानू कॉफी पिते आणि किट्टू दूध पिते. हे काही आहेत नाही, तर त्यामुळे गंज मोठा आणि चहा जो आहे तर तो अगदी त्यामध्ये थोडासाच होता. तर मस्त छान माझा चहा घेऊन घेतला आणि घरातले सगळे कामं वगैरे आटोपले. 2-3 दिवसापासून ना हे जे देवांचे म्हणजे देवपूजेचे जे भांडे आहेत तर ते मला ना स्वच्छ करायचे होते. पण 2-3 दिवसापासून ना म्हणजे सततची सध्याच्या या पिरियडमध्ये ना इतकी सकाळची घाईघाई होत आहे कामांना. एकतर आता ना अक्षय तृतीया येणार आहे आणि त्याची सकाळची काय ना काय अशी आपली जी साफसफाई आहे तर रोजच्यासारखं माझं काय ना काय धुणं चालू आहे. म्हणजे कधी पडदे म्हणा किंवा कधी बेडशिटा म्हणा, कधी ज्या ओढण्याच्या चादर असतात, सोफ्याचे कव्हर असतात, तर रोजच्यासारखं असं सकाळच्या वेळेला थोडं 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 माझं चालू आहे. तर पूजेला ना इतका उशीर होऊन जातो, तर त्यामुळे ना
हे भांडे 2-3 दिवसापासून मला स्वच्छ करायचे होते, पण ते काही स्वच्छ होत नव्हते. आणि खरं सांगू ना, तर बघा आपण ना कितीही आपलं घर स्वच्छ केलं, सगळं चमकवलं, पण जोपर्यंत आपलं देवघर म्हणा किंवा देवपूजेचे भांडे स्वच्छ होत नाही, तोपर्यंत ना खरं सांगते मन काही प्रसन्न होत नाही. तर म्हटलं आधी ना हे जे देवपूजेचे भांडे आहेत, तर ते आज कसंही करून मला स्वच्छ करायचे आहेत. अ, म्हणजे आठवड्यातून एकदाच हे देवपूजेचे जे भांडे आहेत, तर ते मी स्वच्छ करते. खूप जर खराब झाले तर आठवड्यातून 2दा सुद्धा होतात. पण व्यवस्थित जर आपण त्यांना घासलं आणि चांगलं असं पुसून ठेवलं आणि पाणी जर व्यवस्थित असेल, तर देवपूजेचे जे भांडे आहेत तर ते आठवडाभर चालतात. आणि तुम्हाला खरं सांगायचं ना, तर माझ्याकडे ना इतका वेळही नसतो की रोजच्या रोज किंवा आठवड्यातून 2दा वगैरे म्हणजे हे एक रुटीनमध्येच मी स्वच्छ करू शकणार म्हणून. कारण घरातले सगळे कामं असतात आणि त्यातल्या त्यात घरातल्या जे व्यक्ती आहेत, तर सगळ्यांच्या हाताहातामध्ये सगळं सामान द्यावं लागतं. म्हणजे किट्टूला अंघोळीचं पाणी काढून द्या, सासूबाईला अंघोळीचं पाणी काढून द्या, कारण किट्टू लहान आहे आणि सासूबाईंकडून जमत नाही. आणि त्यातल्या त्यात त्यांना पुन्हा चहा हातात द्या, जेवायला द्या, या बऱ्याचशा गोष्टी असतात. कामाला बाई नाही, तर सगळे जे कामं आहेत तर ते एकटीलाच करावे लागतात. आणि त्यातल्या त्यात बघा असं असतं की सगळे जे कामं आहेत तर ते एका रुटीनमध्ये व्हायलाच पाहिजे. म्हणजे झाडत काढणे आहे, फरशी पुसणे आहे, कपडे धुणे आहे, डस्टिंग करणे आहे, तर हे जे सगळे कामं आहेत तर ते रोजच्यासारखे होतात. म्हणजे एकही काम मी स्किप करत नाही. तर त्यामुळे कुठेतरी ना या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्यांचा मेळ बसवताच होतो. तर त्यामुळे देवांचे जे भांडे वगैरे आहे, देवपूजेचे जे भांडे आहेत, तर ते मी रोजच्या रोज काही स्वच्छ करत नाही. कारण बघा सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे आपल्या मनाची शांती. कारण कुठल्याही गोष्टी आपण एकत्र सगळं फ्लोमध्ये करायला घेतो आणि मग सगळं कामाचं जे नियोजन आहे तर ते बिघडतं. आणि माझं जे रुटीन आहे तर ते बघा मी ना तुमच्यासोबत ना नेहमी शेअर करत असते की माझं रुटीन कशा प्रकारचं आहे आणि किती धावपळ होते. तर ते व्हिडिओ थ्रू जर म्हणजे तुम्ही व्यवस्थित बघत असाल व्हिडिओ, तर तुम्हालासुद्धा कळत असेल की खरंच खूप धावपळ होते. सकाळपासून सायंकाळपर्यंत काय ना काय असं चालूच असतं. म्हणजे घरचेच कामं असतात, पण त्या घरच्याच कामामध्ये सुद्धा इतका म्हणजे ते जे रुटीन आहे ना, तर ते इतकं हेक्टिक होऊन जातं. तर त्यामुळे ना या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या खरंच माझ्याच्याने ना नाही मॅनेज होत. तर त्यामुळे ना माझं जसं जमतं तसं ना म्हणजे मी जमवण्याचा प्रयत्न करते. तर सगळे देवपूजेचे जे भांडे आहेत तर ते स्वच्छ करून घेतले आणि त्यानंतर देवघरसुद्धा थोडंसं पुसून घेतलं. मूर्त्या वगैरे काही स्वच्छ केलेल्या नाहीत, कारण मूर्त्या आत्ताच 8-10 दिवसाच्या आधीच त्या मी स्वच्छ केलेल्या होत्या. आणि तशाही बघा ज्या मूर्त्या आहेत देवपूजे म्हणजे देवांच्या ज्या मूर्त्या आहेत तर त्या महिन्यातून एकदाच मी स्वच्छ करते. म्हणजे पौर्णिमेला वगैरे या ज्या मूर्त्या आहेत तर त्या अशा सगळ्या स्वच्छ करून घेते. कारण पौर्णिमेच्या दिवशी ना छोटीशी एक सत्यनारायणाची कथा असते आणि पौर्णिमेला तसंही बघा आपण सगळं जे घर वगैरे आहे तर ते स्वच्छ करतो. त्याच वेळेला देवारातसुद्धा मी स्वच्छ करून घेते आणि देवांच्या ज्या मूर्त्या आहेत तर त्यासुद्धा सगळ्या स्वच्छ करून घेते. तर त्यामुळे मूर्त्या वगैरे काही स्वच्छ केलेल्या नव्हत्या. म्हणजे कधी ना अशी इच्छा होते की खरंच सकाळचे कामं जर लवकर आटोपले तर छान मस्त सकाळी सकाळी ना देवपूजेचं म्हणजे देवांचं जे काही वाचन आहे, छान जी माळजप वगैरे आहे, या सगळ्या गोष्टी मी रात्रीच्या वेळेला करते. कारण सकाळी तर जमत नाही, तर त्यामुळे रात्रीच्या वेळेला करते. पण खूप अशी इच्छा असते की जर थोडंसं निवांत रुटीन असलं की सकाळच्याच वेळेला सगळं वाचन करून घ्यावं आणि माळजप वगैरे सकाळच्याच वेळेला करून घ्यावी. पण सध्या तरी ते रुटीन माझ्याच्याने फॉलो होणं काही शक्य नाही. कारण मी सकाळी 5 वाजता जरी उठली तरी मला कामाला 12 वाजतात आणि सगळं म्हणजे पूर्ण जे आहे तर ते घरकाम हे ते सगळं एकंदरीत सगळ्याच गोष्टींचा जो मेळ आहे तर तो बसवताच होतो. तर त्यामुळे सध्या तरी ते शक्य नाही. म्हटलं बघू नंतर कधीतरी जेव्हा जमणार तेव्हा मग सकाळच्या वेळेला जे वाचन आणि माळजप वगैरे आहे तर ते सकाळच्या वेळेला करणार. तर चला मस्त छान तुमच्यासोबत बोलता माझी जी देवपूजा आहे तर ती आटोपलेली आणि देवपूजेचे फुलंसुद्धा ना आज म्हणजे अखेरचे हे फुलं होते. तर फुलंसुद्धा संपत आलेले. तर चला देवपूजा आटोपली आणि त्यानंतर पुन्हा एक माझं महत्त्वाचं काम राहिलेलं होतं. ते म्हणजे माझ्या गळ्यातलं जे गंठण आहे तर ते तुटलेलं होतं.
2 गंठण आहेत तर 2चे 2ही ते तुटलेले होते. म्हणजे ते सध्यानं आता जो दोरा असतो तर त्यामध्येच ते ओवलेले होते. आधी सोन्याच्या तारात गाठवलेलं म्हणजे सोन्याच्या तारातलं जे गंठण असते तर ते छोटं मंगळसूत्र होतं माझ्याकडे. पण बघा ते तारामध्ये जे गाठवलेलं असतं तर ते काही दिवसाच्या नंतर म्हणजे काही वर्षाच्या नंतर ना त्याचे जे तारा आहेत तर ते तुटायला लागतात. तर माझं ते सुद्धा मंगळसूत्र जे आहे तर ते 3-4 वेळा ते तुटलं आणि त्यानंतर मग मी त्याला ना मोडून टाकलं आणि नंतर बनवू असं माझं चालू होतं. पण ते काही बनवणं झालं नाही आणि आता तर सोनं इतकं महाग झालं आहे की बनवायचा विचारसुद्धा करत नाही. म्हटलं असू द्या, नंतर कधीतरी जेव्हा जमणार तेव्हा बनवणार म्हणून असं म्हणतात उम्मीद पे दुनिया कायम आहे. तर म्हटलं नंतर कधीतरी ते मी बघणार. तर चला मस्त 2ही गंठण बनवून तयार झाले आहेत. व्हिडिओसुद्धा इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव.